नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज, KRT आर्ट, BH कॉमर्स अँड AM सायन्स, KTHM कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, क्लास TY BCom, ॲन्युअल पॅटर्न टर्म फर्स्ट, सब्जेक्ट सहकार व ग्रामीण विकास, पेपर सेकंड, चॅप्टर फर्स्ट, सहकार व्यवस्थापनाची ओळख, टॉपिक 1.1, सहकार व्यवस्थापनाचा अर्थ, व्याख्या व स्वरूप. विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस कापडी आज TY BCom सहकार व ग्रामीण विकास पेपर 3 मध्ये आपलं सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 मुळे जगभरामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबाबत आपण सर्व ज्ञात आहात. म्हणून आजपासून आपण सहकार आणि ग्रामीण विकास पेपर सेकंड या पेपरचं व्हिडिओ, ऑडिओ किंवा ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करणार आहोत. आणि आपल्या विषयाला काही मूकबधिर विद्यार्थी असल्यामुळे मी ज्या स्लाइड बनवलेल्या आहेत त्या लिखित स्वरूपाच्या असून त्या विद्यार्थ्यांना ते वाचन करून आकलन व्हावं हा अशा प्रकारच्या या स्लाइड बनवण्याचा प्रमुख उद्देश आहे. म्हणून यावर्षी आपण सर्वप्रथम अशा प्रकारे या पद्धतीने अध्ययन करणार आहोत. यातील सहकार ग्रामीण विकास, कोऑपरेशन अँड रुरल डेव्हलपमेंट पेपर सेकंड मध्ये हा या वर्षीचा जो सिलेबस आहे तो 2013 पॅटर्न या पद्धतीने आहे. यामध्ये आपल्याला एकूण 5 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे सहकार व्यवस्थापनाची ओळख. त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासणार आहोत व्यवस्थापकाची भूमिका, म्हणजे सहकारी व्यवस्थापन ज्या सहकारी व्यवस्थापकाकडून पार पाडलं जातं त्यांची काय भूमिका आहे. त्यानंतर प्रकरण 3 मध्ये आपण सहकारातील मानवी संसाधन व्यवस्थापन, म्हणजे मानवी संसाधनाचं सहकारामध्ये कशा प्रकारचं व्यवस्थापन केलं जातं आणि त्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून सहकारी संस्थांचं कशा चालविल्या जातात याचा आपण या प्रकरण 3 मध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर प्रकरण 4 मध्ये आपण सहकारी व्यवस्थापनातील निर्णय, सहकारी व्यवस्थापनातील जी काही निर्णय प्रक्रिया आहे ही प्रामुख्याने 2 घटकांच्या माध्यमातून. यामध्ये पहिला आहे कार्यकारी मंडळ, ज्याला आपण चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ असं म्हणतो किंवा संचालक आणि सभासद. आणि दुसरा आहे सहकारी प्रतिनिधी किंवा सरकारी अधिकारी. या 2 घटक किंवा सहकार निबंधक जे कार्यालय आहेत त्या सहकार निबंधक कार्यालयामध्ये जे काही कर्मचारी वर्ग आहेत त्या कर्मचारी वर्गाच्या माध्यमातून, म्हणजे सरकारी अधिकारी त्याला आपण प्रशासकीय अधिकारी वर्ग आणि कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून सहकारी व्यवस्थापनातील निर्णय प्रक्रिया कशी पार पाडली जाते याचा प्रकरण 4 मध्ये अभ्यास करणार आहोत. आणि प्रकरण 5 मध्ये आपण सहकारी व्यवस्थापन कसं केलं जातं किंवा सहकारी व्यवस्थापनाचा अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे आपण टर्म फर्स्ट मध्ये अशा 2013 पॅटर्न सिलेबसचा या 5 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिल्या प्रकरणात अभ्यासणार आहोत, ज्या प्रकरणाचं नाव आहे सहकारी व्यवस्थापनाची ओळख, इंट्रोडक्शन ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. या सहकारी किंवा व्यवस्थापन म्हणजे अशा प्रकारे या सहकारी संस्थांचा कारभार कसा चालतो किंवा सहकारी संस्था ज्या आहेत किंवा सहकारामध्ये कशा प्रकारचे निर्णय घेतले जातात, निर्णय घेण्याची प्रक्रिया कोणकोणत्या प्रकारची आहेत, या सहकारामध्ये अशा प्रकारे मानवी व जे काही संसाधन आहेत आणि उपलब्ध असणारी जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहेत, या उपलब्ध असणारी नैसर्गिक साधन संपत्ती आणि उपलब्ध असणारं मनुष्यबळ यांच्या माध्यमातून तिथलं व्यवस्थापन कसं केलं जातं किंवा त्या संस्था कशा प्रकारे चालविल्या जातात, तिथं निर्णय प्रक्रिया कशी घेतली जातात हे या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. यामध्ये 1.1 आहे की सहकार व्यवस्थापनाचा अर्थ, स्वरूप व व्याप्ती, मीनिंग, नेचर अँड स्कोप ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. या अर्थ, स्वरूप, व्याप्ती घटकांचा 1.1 मध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पुढचा आहे सहकारी व्यवस्थापनाची उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, की अशा प्रकारे सहकारी व्यवस्थापनाची जी उद्दिष्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट आहेत, त्याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. त्यानंतर 1.3 मध्ये आपण सहकारी व्यवस्थापनाची जी तत्वे आहेत त्या तत्वांचा अभ्यास करणार आहोत, त्याला आपण प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट असं म्हणतो. त्यानंतर
1.4 मध्ये आपण सहकारी व्यवस्थापनाची कार्ये फंक्शन्स ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट या घटकाचा अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे या प्रकरण फर्स्ट मध्ये आपण एकूण या 4 घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आज आपण पहिला घटक अभ्यासतोय, ज्या घटकाचं नाव आहे सहकारी व्यवस्थापन म्हणजे काय किंवा सहकारी व्यवस्थापनाचा अर्थ आणि व्याख्या. आता सर्वसाधारणपणे मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह किंवा व्यवस्थापन याचा अर्थ असा की एखादी विशिष्ट सहकारी संस्था किंवा एखादी सहकारी संस्था किंवा एखादा कारखाना किंवा एखादा उद्योग कशा प्रकारे चालवावा किंवा त्या उद्योग संस्थेमध्ये विविध जे काही घटक आहेत त्या घटकांनी कशा प्रकारे एकत्र येऊन काम करावं याला आपण व्यवस्थापन असं म्हणतो. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हा एक महत्वाचा घटक आहे किंवा मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह मध्ये ज्या सार्वजनिक सहकारी संस्था आहेत या सार्वजनिक सहकारी संस्थांचं व्यवस्थापन चालविणं किंवा त्या सार्वजनिक सहकारी ज्या संस्था आहेत त्या संस्था चालविणे त्यांचं व्यवस्थापन करणं म्हणजे सहकारी व्यवस्थापन होय, अशा प्रकारचा हा ढोबळ अर्थ आहे. किंवा याला थोडंसं शास्त्रीय भाषेमध्ये जर याची व्याख्या करायची म्हटलं तर सहकारी व्यवस्थापनामध्ये सभासद, कार्यकारी व प्रशासकीय समुदाय आणि सहकारी संस्था यांच्या प्रतिनिधींनी ज्ञान, सामर्थ्य आणि जबाबदारी सामुदायिक करून सहव्यवस्थापन व संसाधन व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि न्याय्य करण्यास प्राधान्य दिले जाते. याचाच अर्थ असा की सहकारामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 घटक प्रामुख्याने या सहकारी संस्थांचं व्यवस्थापन चालवत असतात. त्यामध्ये पहिला घटक असतो तो म्हणजे प्रशासकीय अधिकारी वर्ग, ज्याला आपण सरकारी अधिकारी असंही म्हणतो किंवा ज्याला सरकारी वेतन दिलं जातं. ते विशिष्ट कामकाज किंवा कर्तव्य पार पाडण्यास त्याला विशिष्ट सरकारी मानधन प्राप्त होतं आणि तो सरकारचा नोकर म्हणून काम करतो. सरकारचे नियम ज्याला बंधनकारक असतात त्याला आपण प्रशासकीय अधिकारी वर्ग असं म्हणतो किंवा सरकारी अधिकारी वर्ग म्हणतो. आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे कार्यकारी मंडळ, म्हणजे एखादी जी काही सहकारी संस्था असेल त्या सहकारी संस्थेमध्ये काम करणारे जे काही सभासद असतील त्या सहकारी संस्थेचे जे काही सभासद असतील त्या सभासदांनी दर 5 वर्षांनी जी काय त्या सहकारी संस्थेची निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये ज्या संचालक मंडळाला निवडून दिलेलं असतं बहुमताने, असं संचालक मंडळ त्या सहकारी संस्थेचं व्यवस्थापन पाहत असतं. मग आपल्याला माहिती की सभासदांनी अशा प्रकारे मतदान करून जे संचालक मंडळ निवडून दिलेलं असतं त्या संचालक मंडळामधून अशा प्रकारे एक त्या सहकारी संस्थेचा चेअरमन होतो. त्यानंतर त्या चेअरमनच्या अनुपस्थितीत त्या सहकारी संस्थेचं कामकाज अडून राहू नये म्हणून एका व्हाईस चेअरमन किंवा त्याला आपण उपाध्यक्षाची निवड केली जाते. आणि उर्वरित एक अलीकडं या सहकार कायद्यात बदल झालेला आहे आणि सहकार कायद्यात बदल होऊन अशा प्रकारचा सचिव हा घटक देखील या ठिकाणी त्याची देखील यामध्ये नेमणूक केली जाते. आणि राहिलेले जे काही संचालक मंडळ आहे या संचालक मंडळाच्या माध्यमातून अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेचं व्यवस्थापन किंवा ती सहकारी संस्थेमध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. आणि म्हणून अशा प्रकारे या एकतर सहकारी संस्था ज्या आहेत, विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने तुम्ही इथे लक्षात घेणं आवश्यक आहे की सहकारी संस्था ज्या उभ्या होतात त्या अनेक सभासदांनी विशिष्ट प्रमाणामध्ये जी काही वर्गणी दिलेली असते किंवा जी काही सभासद फी दिलेली असते किंवा त्यांनी जे काही विशिष्ट प्रमाणामध्ये अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेचं जे काही भाग भांडवल या वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून उभं केलेलं असतं ते अत्यंत कमी असतं. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी जे काही अशा प्रकारे सभासद होण्यासाठी त्या विशिष्ट सहकारी संस्थेचे अशा प्रकारे विशिष्ट प्रमाणामध्ये त्यांनी एक प्रकारे त्याचे शेअर्स घेतलेले असतात आणि शेअर्स घेऊन तो त्या सहकारी संस्थेचा सभासद होत असतो. म्हणून सहकारी संस्थांकडे मुळातच कमी प्रमाणात भाग भांडवल असल्यामुळे या सहकारी संस्थेकडे कमी प्रमाणात साधन संपत्ती उपलब्ध असल्यामुळे किंवा साधन सामग्री त्यांच्याकडे अल्प प्रमाणात किंवा कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे तसंच तिथं कार्यकारी जे काही मंडळ आहेत त्या मंडळांकडे किंवा त्या सहकारी संस्थेकडे
उपलब्ध असणारे जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांची संख्या ही कमी प्रमाणात असल्यामुळे अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनामध्ये सभासद, कार्यकारी व प्रशासक समुदाय आणि सहकारी संस्था यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे असणारं ज्ञान किंवा सामर्थ्य आणि जबाबदारी सामुदायिक या शब्दाचा अर्थ असा होतो की सर्वांना एकत्रित घेऊन हे विविध घटक एखाद्या विशिष्ट बाबीविषयी निर्णय घेत असतात. म्हणजे सहकारी संस्थेचा विकास करण्यासाठी, सहकारी संस्थांच्या अधिक शाखा वाढवण्यासाठी, सहकारी संस्थेच्या भागभांडवलात वाढ करण्यासाठी अशा प्रकारे सभासद वर्ग, संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि त्याच पद्धतीने त्या सहकारी व्यवस्थापनामध्ये प्रशासकीय जे काही अधिकारी वर्ग असतात त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं की अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये समजा सहकार विभाग जो आहे त्या सहकार विभागाचा सहकार मंत्री असतो. त्यानंतर सहकारी विभागामध्ये कार्यरत असणारा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे त्या सहकार विभागाचा जो आयुक्त आहे तो आयुक्त असतो. त्यानंतर त्या सहकारी संस्थेचा निबंधक असतो, सचिव असतो. त्यानंतर त्या प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा निबंधक असतो, पुन्हा तालुक्यासाठी तालुका निबंधक असतो आणि शेवटी त्या प्रत्येक सहकारी संस्थेचा जो सचिव असतो या सर्वांचा समावेश या प्रशासकीय अधिकारी वर्गामध्ये होत असतो. म्हणून या प्रशासकीय अधिकारी वर्गाने त्याच पद्धतीने हे जे काही सभासद आहेत त्यांनी निवडून दिलेले जे काही कार्यकारी मंडळ आहे म्हणजे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ या सर्वांनी एकत्र येऊन सामुदायिक जबाबदारीच्या माध्यमातून त्यांच्याकडे जे ज्ञान आहे त्यांच्यामध्ये असणारे जे काही सामर्थ्य आहे ते सामुदायिक करून सहव्यवस्थापन म्हणजे प्रत्येकाचा त्या व्यवस्थापनामध्ये काहीतरी सहभाग असला पाहिजे, एकमेकांनी एकत्र येऊन अशा प्रकारे ती सहकारी संस्था उभी केलेली असते. आणि म्हणून मुळातच या ज्या काही सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्था अशा प्रकारे प्रत्येकाच्या विशिष्ट योगदानातून सहकार्यातून स्थापन झालेल्या असल्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी कार्यकारी मंडळांनी आणि प्रशासकीय मंडळांनी एकत्र येऊन त्यांच्याकडे असलेले जे काही ज्ञान आहे, त्यांच्याकडे असणारे जे काही सामर्थ्य आहे आणि त्यांच्याकडे असणारी जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी सामुदायिक करून म्हणजे सर्वांनी सामुदायिक करून सहव्यवस्थापन व संसाधन व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि न्याय करण्याची जी प्राधान्य दिले जाते त्याला आपण सहकारी व्यवस्थापन असं म्हणतो. आता या सहकारी व्यवस्थापनाचे प्रामुख्याने सहकार्यात्मक, सहभागात्मक किंवा सहकार्यात्मक व्यवस्थापन हा एक प्रकार आहे, सहभागात्मक व्यवस्थापन हा एक प्रकार आहे, समुदाय व्यवस्थापन हा एक प्रकार आहे, संयुक्त व्यवस्थापन हा देखील त्याचा एक भाग आहे आणि शेवटचा आहे भागधारक व्यवस्थापनाशी संबंधित आहे. म्हणजे अशा प्रकारे हे सहकारी व्यवस्थापनाचे विविध प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकारी व्यवस्थापनाची व्याख्या या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या अगोदर आपण सहकारी व्यवस्थापनाचा अर्थ बघितला, त्यामध्ये आपण बघितलं की अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनामध्ये इथं प्रामुख्याने अशा प्रकारे की कार्यकारी मंडळ जे आहे हे कार्यकारी मंडळ आणि त्याच पद्धतीने जे प्रशासकीय मंडळ आहेत किंवा प्रशासकीय अधिकारी वर्ग आहेत या आणि सभासद या सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रकारे त्यांच्याकडे असणारं ज्ञान, सामर्थ्य, त्यानंतर त्यांच्याकडे असणारं उपलब्ध संसाधन या सर्वांचं सहभागत्व किंवा सर्वांना सहभागी करून घेऊन ती संस्था उभी करणं, त्या संस्थेमध्ये निर्णय घेणं आवश्यक असतं. हे आपण अर्थ त्या सहकारी व्यवस्थापनाच्या अर्थामध्ये बघितलं. आता आपल्याला सहकारी व्यवस्थापनाची व्याख्या बघायची आहे. यामध्ये कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, सहकारी व्यवस्थापनाला कोऑपरेशन किंवा कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. या शब्दाचा अर्थ होतो कोऑपरेशन म्हणजे सहकार आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन करणं. म्हणजे ती संस्था चालविण्यासाठी अशा प्रकारे काही विशिष्ट मनुष्यबळाचा वापर करून अशा प्रकारे त्या संस्थेतले हक्क, अधिकार आणि कर्तव्य याची वाटप करणं, याची वाटणी करून ती सहकारी संस्था व्यवस्थितपणे चालवणं, तिचा विकास आणि विस्तार करणं याला आपण सहकारी व्यवस्थापन असं म्हणतो. आणि म्हणून मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन करणं म्हणजे मॅन विथ टाइम म्हणजे मनुष्याकडे असणारा जो काही वेळ आहे त्याच पद्धतीने त्याच्याकडे उपलब्ध असणारा जो काही वेळ आहे त्या वेळेनुसार त्या सहकारी संस्थेचं नियोजन करणं याला आपण सहकार व्यवस्थापन असं म्हणतो.
आता सहकारी व्यवस्थापनामध्ये व्याख्या करताना म्हटलेलं आहे की सहकारी संस्थेतील उपलब्ध संसाधनाचे, मनुष्यबळाचे, वेळेचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे म्हणजे सहकारी व्यवस्थापन होय. याचाच अर्थ असा की सहकारी संस्थांमध्ये अशा प्रकारे जे काही उपलब्ध संसाधन असतं, संसाधन याचा अर्थ की अशा प्रकारे अनेक सभासद एकत्र येतात, समान आर्थिक परिस्थिती असणारे लोक एकत्र येतात आणि समान आर्थिक परिस्थिती असणारे लोक एकत्र येऊन एखादी विशिष्ट सहकारी संस्था स्थापन करतात. मग ती सहकारी संस्था विविध कार्यकारी सहकारी संस्था असेल, त्यानंतर एखादी कोऑपरेटिव्ह बँक असेल किंवा कोऑपरेटिव्ह सहकारी पतसंस्था असेल, सहकारी गृहनिर्माण संस्था असतील, सहकारी साखर कारखाना असेल किंवा सहकार भांडार असेल किंवा विद्यार्थी भांडार असेल, या सर्वांचा समावेश या सहकारी संस्थेमध्ये होत असतो. आणि म्हणून सहकारी संस्थेतील उपलब्ध संसाधनांचे, त्याच पद्धतीने त्या सहकारी संस्थेमध्ये कार्यरत असणारे जे काही मनुष्यबळ आहे, त्या मनुष्यबळाचे आणि वेळेचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे म्हणजे सहकारी व्यवस्थापन होय, अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. यामध्ये हेनरी फेऑल यांनी या सहकारी व्यवस्थापनाची व्याख्या करताना म्हटलेले आहे की सहकारी व्यवस्थापन म्हणजे सहकारी संस्थांमध्ये पूर्वानुमान, नियोजन, संघटन व मार्गदर्शन करणे, तसेच उपलब्ध नैसर्गिक व मानवी संसाधनामध्ये योग्य समन्वय साधून त्या सहकारी संस्थेचं नियंत्रण करणे होय, अशा प्रकारची व्याख्या हेनरी फेऑल यांनी केलेली आहे. याचाच अर्थ असा की सहकारी व्यवस्थापनामध्ये सहकारी संस्थांमध्ये पूर्वानुमान म्हणजे पूर्वीचा काय अनुमान आहे, त्यानंतर त्या सहकारी संस्थेने विशिष्ट प्रकारचं नियोजन करणं. नियोजन म्हणजे काय की विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आखली जाणारी कृती किंवा कार्यक्रम, त्याला आपण नियोजन असं म्हणतो. म्हणजे एखादी सहकारी संस्थेला जर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या सहकारी संस्थेचे जे काही सभासद आहेत त्या सभासदांचा विश्वास संपादन करायचा आहे, सभासदांना योग्य प्रमाणात नफा मिळवून द्यायचा आहे किंवा सभासदांना ज्या काही भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या भेडसावणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या समस्या कमी करण्याचं अशा प्रकारे एक उद्दिष्ट ठरवलं जातं आणि त्या उद्दिष्टातून अशा प्रकारे ती सहकारी संस्था स्थापन केली जाते. त्यानंतर संघटन. आता संघटन हे सहकारामध्ये अत्यंत महत्वाचं असतं. संघटनामध्ये काय होतं की शक्यतो समान आर्थिक परिस्थिती असणारे लोक, समान आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती असणारे लोक एकत्र येऊन अशा प्रकारे एखादी सहकारी संस्था स्थापन करतात किंवा संस्था उभी करतात. त्यानंतर त्या संस्थेला मार्गदर्शन करणे. याचा अर्थ काय की संघटन म्हटलं की त्या संघटनाच्या माध्यमातून जो समुदाय तयार होतो त्या समुदायाला मार्गदर्शन करणाऱ्या नेतृत्वाची गरज असते. आणि म्हणून अशा प्रकारे या संघटनामध्ये त्या संघटनाच्या समुदायाला मार्गदर्शन करणे, तसेच उपलब्ध नैसर्गिक व मानवी संसाधनांमध्ये योग्य समन्वय साधून नियंत्रण करणे म्हणजे सहकारी व्यवस्थापन होय. याचाच अर्थ असा की उपलब्ध असणारी जी नैसर्गिक संसाधनं आहेत, नैसर्गिक साधन संपत्ती आहेत आणि त्याच पद्धतीने जी मानवी संसाधनं आहेत त्या संसाधनामध्ये योग्य समन्वय साधून अशा प्रकारे ती सहकारी संस्था व्यवस्थित चालविणे, तिचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं म्हणजे सहकारी व्यवस्थापन होय, अशा प्रकारची व्याख्या या ठिकाणी या हेनरी फेऑल यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे की सहकारी व्यवस्थापनाचं स्वरूप. आता सहकारी व्यवस्थापनाचं स्वरूप कसं आहे? विद्यार्थी मित्रांनो, स्वरूप या घटकामध्ये प्रामुख्याने सहकारी व्यवस्थापन कशा प्रकारचं आहे, जसं एखादा आपण आपलं स्वरूप कसं आहे, आपलं रूप कसं आहे हे बघण्यासाठी जेव्हा आपण आरशासमोर उभं राहतो तेव्हा आरशासमोर उभं राहिल्यानंतर आपल्याला जसं स्वतःचं स्वरूप समजतं, तशाच प्रकारे या सहकारी व्यवस्थापनाचं स्वरूप कसं आहे त्याला आपण नेचर ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट असं म्हणतो. या स्वरूपामध्ये पहिला घटक आहे सार्वत्रिक किंवा मानवीय प्रक्रिया. आता सहकारी व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रक्रिया आहे किंवा मानवीय प्रक्रिया आहे. याचा अर्थ असा की जिथं मानव आहे, जिथं विशिष्ट प्रमाणात आर्थिक आणि इतर प्रकारची साधन संपत्ती उपलब्ध आहे किंवा मानवी आर्थिक आणि मानवी साधन संपत्ती उपलब्ध असते, तिथं अशा प्रकारचं मानवीय जी प्रक्रिया आहे
त्या मानवीय प्रक्रियेला व्यवस्थितपणे तिला दिशा देण्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थापनाची आवश्यकता असते. आणि म्हणून या ठिकाणी ही जी काही सहकारी व्यवस्थापन आहे ही एक मानवीय प्रक्रिया आहे. म्हणजे एखादी सहकारी संस्था चालविण्यासाठी, त्या सहकारी किंवा कोणतीही संस्था चालवण्यासाठी, एखादा उद्योग चालविण्यासाठी कार्यक्षम कर्मचारी वर्ग असला पाहिजे, अधिकारी वर्ग असला पाहिजे. त्याच पद्धतीने त्या सहकारी संस्थेकडे जी काही जे दुर्मिळ भागभांडवल असतं किंवा जी काही दुर्मिळ साधन संपत्ती असते, त्या दुर्मिळ साधन संपत्तीचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी, त्या संस्थेचा विकास आणि विस्तार करण्यासाठी, सभासद संख्या आणि भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी अशा प्रकारे सहकारी क्षेत्रामध्ये प्रभावी व्यवस्थापनाची आवश्यकता असते. आणि म्हणून कोणतीही जी काही सहकारी संस्था असेल, कोणताही सहकारी साखर कारखाना असेल किंवा एखादा उद्योग असेल, खाजगी उद्योग असेल, त्या उद्योगाचं स्वरूप मोठं होण्यासाठी, विशाल होण्यासाठी कार्यक्षम व्यवस्थापनाची आवश्यकता असते. आणि म्हणून जर सहकारामध्ये किंवा जर सहकारी संस्थांमध्ये अशा प्रकारे जर व्यवस्थापनाचा वापर केला तर कार्यक्षम व्यवस्थापनाशिवाय सहकारी संस्थेची उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनाच्या स्वरूपाचा पहिला मुद्दा आहे की सहकारी व्यवस्थापन ही सार्वत्रिक प्रक्रिया आहे किंवा ती एक मानवीय प्रक्रिया आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरं स्वरूपाचा मुद्दा आहे ध्येय केंद्रित प्रक्रिया. आता ध्येय केंद्रित याचा अर्थ असा की सहकारी व्यवस्थापनाचं स्वरूप हे ध्येय केंद्रित असावं. म्हणजेच याचाच अर्थ असा की त्या सहकारी संस्थेने अशा प्रकारे जे काही उद्दिष्ट ठरवलेली आहे ती उद्दिष्ट वास्तववादी असली पाहिजे. ती उद्दिष्ट वास्तववादी याचा अर्थ असा की ती पूर्ण होतील, पूर्ण होऊ शकणारी असावी. त्यानंतर ती निर्धारित उद्दिष्ट असावी. निर्धारित म्हणजे काय, की काही विशिष्ट कालावधीमध्ये ती उद्दिष्ट पूर्ण झाली पाहिजे आणि ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्या सहकारी संस्थेकडे अशा प्रकारे काही विशिष्ट मानवी किंवा नैसर्गिक संसाधन उपलब्ध असली पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे सहकारी व्यवस्थापनाच्या स्वरूपाचा दुसरा मुद्दा आहे की ही सहकारी व्यवस्थापन ही ध्येय केंद्रित प्रक्रिया आहे. म्हणजे त्या सहकारी संस्थेची किंवा त्या सहकारी संस्थेने त्या सभासदांनी, त्या कार्यकारी मंडळांनी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी वर्गांनी जी काही उद्दिष्ट ठरवलेली आहे त्या सहकारी संस्थेची, ती ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करणं हे सहकारी व्यवस्थापनाचं एक महत्वाचं उद्दिष्ट असतं. आणि म्हणून ती ठरवलेली जी काही उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेमध्ये सहकारी व्यवस्थापनाची आवश्यकता असते. आणि म्हणून या ठिकाणी या सहकारी व्यवस्थापनाच्या स्वरूपाचा दुसरा मुद्दा आहे की सहकारी व्यवस्थापनाचं स्वरूप हे ध्येय केंद्रित प्रक्रिया आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी आपण या दोन मुद्द्यांच्या आधारे हा घटक पूर्ण करू शकतो. राहिलेले जे काही 6 मुद्दे आहेत त्या घटकांचा आपण पुढच्या लेक्चरला अभ्यास करू. इथपर्यंत आपण थांबू. ओके, धन्यवाद.
जागा आहे तिकडं शिक्षण विभाग अधिकार व जबाबदाऱ्यांचे वाटप ती वेतन भत्ते व विद्या चौथी क्रिया आहे सूत्रबद्ध मालिका केंद्रीकरण व विकेंद्रीकरण क्रमबद्ध मालिका सेवेतील स्थैर्य इकडून यायला पाहिजे होतं.
अरे तुला डोकं